आज जी आग लागली होती सुरुवातीला तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी मीनाक्षी जोशी, कासारघाट येथे राहते. कपूल धर्मशाळेशेजारी 1-2 तासापूर्वी कपूल धर्मशाळेमध्ये भीषण आग चालू झाली. अचानक समजलं नाही, धूर येत होता फक्त, कुठं आग लागली काय. मग इथं आसपास दर्शन बारीला जे गंधवाले असू, विक्रेते असू, चहावाले, आम्ही सगळेजण आसपास शेजार वगैरे सगळेजण जाऊन तपास घेतला आणि एक्झॅक्टली आग कुठे ते बघून पटपट चालू केलं आग विझवायला. जेवढं पाणी अवेलेबल होतं तेवढ्या पाण्यात काय होईल ते ॲडजस्ट केलं. तोपर्यंत अग्निशामक आलं. अग्निशामक दलांनी पण, त्यांची जी लोक आहेत त्यांनी पण सगळ्यांनी खूप मदत केली. मी असू द्या किंवा मंदार असू द्या, आम्ही सगळेजण पटपट जाऊन आग काढत होतो. अजूनसुद्धा आग थोडीशी आटोक्यात आलेली आहे थोडीफार. आता अग्निशामक आल्यामुळे आम्ही थोडंसं विश्रांती घेऊन खाली घेऊन आलेलो. नेमकी कशाला आग लागली होती? आतमध्ये खोली बंद होती, म्हणजे कपूल धर्मशाळेमध्ये पद्मा दवे यांचं घर आहे, ते खोली बंद होती त्यांची. पण अचानक काय नाही, धर्मशाळा पाठीमागच्या बाजूला ते राहतात आणि समोरच्या फ्रंट साईडला आग लागली होती. कशाने लागली काय माहीत नाही, पण आतमध्ये गाद्या, वह्या, पुस्तकं, गॅस वगैरे, शेगडी गॅसची, अशा छोट्या मोठ्या स्टोव वगैरे जुन्या पाण्या वस्तू होत्या आणि गादी असल्यामुळं कापसाला भीषण एकदम आग लागली. आतमध्ये जाऊन तसंच थोडं पाणी मारत एक सामान बाहेर काढलं. काही अडगळ वगैरे होते, त्यांची भांडी वगैरे, पण गाद्यांचं जास्त प्रमाण होतं त्यामुळं कापसाला जास्त आग लागल्यामुळं जरा आटोक्यात लवकर आलेली नाही. पण आता आटोक्यात आलेली आहे आग आणि शिवाय अग्निशामक दल पण आलेलं आहे. दर्शनबारी जी आहे याच्यापासून अंतर किती आहे? आग लागली होती दर्शनबारीला चिटकूनच कासारघाटपासून होते का तेव्हा? ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस दर्शनबारी चालू होती आणि मग हा कालवा झाल्यानंतर आगीचा मग मंदिर समितीने इथलं गेट बंद केलं आहे आणि पूर्व गेटने लाईन चालू केलेली आहे आणि दर्शनबारी चालू होती. पण जरा अग्निशामक दलाची खूप जरा त्रास झाला. सारडा भवनला गाडी घेतली आहे आणि इकडून पण जरा गाडी यायला वाहनं वगैरे आडवी होती त्यामुळे आलेली नाही. त्यामुळे थोडा पाईपचा इथपर्यंत येण्यासाठी तुटवडा झाला. पाण्याचा थोडा तुटवडाच भासला आहे आम्हाला. का तर दारात दर्शनबारी आहे, आमच्याकडे स्कायवॉक अजून झालेला नाही आहे. कासारघाट ते चंद्रभागा घाट ह्या दरम्यानच आणि कासारघाटला चिटकूनच कपूल धर्मशाळा आहे, तिथंच भीषण आग लागली. आणि जरा दर्शनबारी असल्यामुळे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम झाला किंवा अग्निशामक दलाची गाडी पण येऊ नाही शकली, फायर ब्रिगेड येऊ शकलं नाही वेळेत, का तर दर्शनबारी दारात आमच्या. आता सगळी आग विझलेली आहे. आग 90% आटोक्यात आलेली आहे. जी काय आता छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या अग्निशामक दल बघत आहे. यापूर्वी कधी असे आगीचे प्रकार या ठिकाणी घडले होते का? घडले होते, पण त्याला खूप वर्ष झाली. त्यावेळेस दर्शनबारी नव्हती, जवळजवळ 20-1 वर्षापूर्वी झालं. पण त्याच्यानंतर आता ह्या 2-4 वर्षात तरी काहीच नाही, पण 20 वर्षापूर्वी लागलेली आग त्यावेळेस दारात वगैरे काहीच नव्हतं. पण आता दर्शनबारी आहे, त्या दरम्यान आत्ताच लागलेली आहे. नाव काय तुमचं? मी पद्मा दवे, कपोल धर्मशाळा कासारघाटला आहे आणि मी त्याची व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे मी त्याची. काय घडलं नेमकं? किती वाजता घडलं काय? आमची एक कॉर्नरची रूम आहे जी वर्षानुवर्ष लॉक आहे, जी आम्ही वापरत नाही. तिथं आम्ही एक्स्ट्राचं सगळं सामान ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये आमचं पूर्ण न वापरायचं फर्निचर, सगळं सागवानी लाकडी फर्निचर. त्याच्यानंतर जवळजवळ 150 गाद्या आणि एक 50 तक्के होते त्याच्यामध्ये आणि स्टँड होते सागवानी लाकडाचे, फळ्या होत्या. जे काही आपल्याला लागत नाही ते सर्व सामान आम्ही त्या रूममध्ये ठेवलेलं होतं. ती रूम बाहेरून लॉक होती. पलीकडून त्याचा दरवाजा मीनाक्षी जोशी आणि रामदास मंदिर यांच्याशी संलग्न आहे आमचा त्या रूमचा दुसरा दरवाजा. आतून आग कशी लागली माहीत नाही, पण 5:30 वाजता पोरं सांगायला लागली की इकडून धूर येतोय. आम्हाला वाटलं की नेहमीप्रमाणे खाली कचरा जाळतात त्याचा धूर येतो, मला वाटलं तेच आहे. पण बाहेरून बघितल्यानंतर आमचं पूर्ण इमारत आमची धुरांनी भरली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की कोपऱ्यातून आपल्या घरातूनच धूर येतो म्हणून. आणि मग त्यावेळेला आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय प्रयत्न करणार, ही 2 छोटी मुलं, खाली एक भाडेकरू आमच्याकडे आहेत लखेरे म्हणून, त्यांची 2 छोटी मुलं. आम्ही 5 जणांनी बादलीने पाणी टाकायचा प्रयत्न केला. सगळ्यांना कळलं, सगळे पळत आले. गल्लीतले सगळ्या लोकांनी खूप मदत केली आम्हाला. त्याच्यानंतर फायर ब्रिगेडनी सुद्धा 7व्या मिनिटाला येऊन आम्हाला मदत केली. परंतु दर्शनबारीचे बॅरिगेटिंग आणि दर्शनबारीचा जिना आमच्या दरवाजात असल्यामुळं आमच्यापर्यंत फायर ब्रिगेडची गाडी पोहोचू शकली नाही आणि आमची आग पूर्ण फैलावली. आमचा जर पूर्ण वाडा जळला असता आमच्या सगळ्यांचं आयुष्य पूर्ण धोक्यात होतं. आज आम्ही सगळे जळून मेलो असतो, फक्त कारण ही दर्शनबारी आहे की ज्या दर्शनबारीमुळं आमच्या घरापर्यंत गाडी येऊ शकली. माझा पूर्ण आरोप आहे की हा घराच्या समोर दर्शनबारी नकोच आहे, की ज्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायर ब्रिगेड येऊ शकत नाही, अशी कुठलीही वस्तू आपल्या घरापुढे नको आहे. आज आमच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळ झाला. माझ्याकडे ही लहान 2 मुलं आहेत आणि आमच्या वाड्यामध्ये पण लहान 2 मुलं आहेत. ही सगळी मुलं आमच्या वाड्यातली आहेत. या सगळ्यांच्या जीवाचा खेळ झाला असता जर आज या फायर ब्रिगेडने आम्हाला इतकी मदत केली
त्यांनी ते इमर्जन्सी सगळे आणून मारले, पण त्यांनी काही उपयोग झाला नाही. आग उळत वाढतच गेली. त्याच्यानंतर खूप आटोक्यात झालं. आमच्या समोर अलिबागकर मठ आहे, त्यांच्या इथल्या बोरमधून पाईप लावून आम्ही पाणी मारलं. शेजारी रामदास मंदिर, त्यांनी पण आम्हाला पाणी दिलं, परंतु आग आटोक्यात येतच नव्हती. शेवटी काही प्रयत्न करून त्यांनी फायर ब्रिगेडच्या लोकांनी जाऊन अजून पाईप आणले, जोडले आणि आता ते आग पूर्ण विझवण्याचा प्रयत्न त्या करा. आगीत नुकसान काय काय झालं तुमचं? आमच्या 150 गाद्या आणि सागवानी फर्निचर जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालं आमचं. आता तुमची मागणी काय असेल? मला कोण नुकसान भरपाई देणार आहे? कोण देणार आहे नुकसान भरपाई? दर्शन बारीबाबत तुम्ही- 100% दर्शन बारीच कारणीभूत आहे. ते पैशाचं जाऊ द्या, पण आम्ही जर सगळे जळून मेलो असतो तर त्याला कोण जबाबदार होतं? पैसे देतील ते आम्हाला, पण आमच्या कुणाच्या जीवाला धोका पोचला असता त्याचं काय झालं असतं? आग कशामुळे लागली, काय कारण काय? कारणच कळायला मार्ग नाही. कारण की आमच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होतं, होय. दरवाजाला बाहेरून लॉक होतं. आग कशी लागली ते आम्ही काही सांगू, आणि त्या रूम मध्ये लाईटच नाही, त्यामुळे शॉर्ट सर्किट व्हायचा प्रश्नच नाही. जिथं आग लागली ज्या रूमला, हो. त्याला चिटकूनच दर्शन बारी जाते का? समोरच आहे दर्शनबारी, आमच्या घराच्या समोरच दर्शनबारी आहे. जिथं आग लागली हो, तिथून त्याच्या वर- समोरच तिथूनच जाते दर्शनबारी. किती अंतर आहे त्या खोलीपासून? एक 5 फूट असेल, 5 ते 7 फूट असेल. तुम्हाला काय अंदाज कशाचा आहे का, कशामुळे लागली असेल? हो काय मी अंदाज करू शकत नाही. कुठे काहीतरी पेटलेलं त्या तिथून फेकलं असेल किंवा काय, मी नाही अंदाज करू शकत. दर्शन बारीतून कुणीतरी काय टाकलंय भाविकांनी वगैरे असं? नाही, भाविक काय टाकू शकत नाही, त्यांचं ते त्यांना अलाउड नाहीये, काय म्हणजे बिडी काढी न्यायला अलाउड नाहीये. परंतु माझ्यापर्यंत मदत न पोहोचायला कारणीभूत दर्शनबारी आहे.